भुजंगा, कपट करून आमच्या भक्तांच्या श्रद्धेवर आघात करतोस। आमच्या भक्ताला असा अकाली मृत्यूचा दंश आम्ही कधीच होऊ देणार नाही। भीती पसरवून श्रद्धा डळमळीत करण्याचा हा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। आता वेळ आली आहे, आम्हाला समजलंय तुझं पुढचं पाऊल काय असणार, परंतु ह्यावेळी आमचा भक्त एकटा नाही, त्याच्यासोबत त्याची भक्ती आहे। हिची काय पूजा करता? म्या तर हिला तुमच्या घराबाहेर काढायला आलोय। काय म्हणालात? होय, जे ऐकलंय तेच बोललोय। हिची शक्ती माझ्या शक्तीपुढे काहीच नाही। तुम्हाला पूजाच करायची ना? अरे मग खऱ्या देवाची पूजा करा। बस झालं, ही तुळजाई आमच्या कुळाची देवी आहे, ती या घरातनं जाणार नाही। जायचं असेल तर तुम्ही निघा। ए म्हातारे, विचार करून बोल। या आय काय पण बोलू नकस। आणि काय चुकलं का बाबांचं? तुझ्याने काय दिलं का आपल्याला आजपत्र? वय ना, बाबांनी सोनं दिलं, नाणी दिली, तुळजाईनं काय दिलं? आपण देवीकडे काय बी मागायचं नसते, आपण फक्त तिच्यावर विश्वास ठेवायचा असतो। माझा तिच्यावर विश्वास आहे, मला तेवढंच पुरेसं आहे। एवढ्याने काय पोट भरणार आहे वय? बस करा भुजंग बाबा, देवी आईला घराबाहेर काढायची गोष्ट करून तुम्ही चुकलात। तुळजाईशी आमचं आयुष्य जोडलेलं आहे, हे घ्या। नग मला ठीक आहे, लय मोठा विश्वास आहे ना तुझा या तुळजावर। एक गोष्ट ऐक, म्या तुझं भविष्य बघितलंय आणि तुझ्या नशिबात अकाल मृत्यू आहे। काय? होय, तेच बदलायला आलो होतो, पर आता नाही। तुला तुझ्या कर्माची फळं भोगावीच लागतील। आजपासनं 3 दिवस, फक्त 3 दिवस, आणि तुझा मृत्यू या तुळजा समोरच होणार। लय विश्वास आहे ना तुमचा या तुळजावर। आता बघू तुमची तुळजा याला कशी वाचवते ते।
भुजंगा, कपट करून आमच्या भक्तांच्या श्रद्धेवर आघात करतोस. आमच्या भक्ताला असा अकाली मृत्यूचा दंश आम्ही कधीच होऊ देणार नाही. भीती पसरवून श्रद्धा डळमळीत करण्याचा हा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आता वेळ आली आहे. आम्हाला समजलंय तुझं पुढचं पाऊल काय असणार, परंतु ह्यावेळी आमचा भक्त एकटा नाही, त्याच्यासोबत त्याची भक्ती आहे. प्रणाम दैत्यगुरु, आपलीच प्रतीक्षा होती. स्थानापन्न व्हावं. वंशा, एवढ्या तातडीनं निमंत्रण देऊन मला बोलवून का घेतलेलं आहे? पुन्हा वंचिका तिच्या कार्यामध्ये अयशस्वी होईल असं काही घडलंय की काय? दैत्यगुरु, वंचिकाला कमी लेखण्याची चूक करू नका. जेव्हा ती एखादं लक्ष्य ठरवते तेव्हा ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. मग माझी आवश्यकता कशामुळे भासली? दैत्यगुरु, एक नवी समस्या उद्भवली आहे. तुळजाने जनकल्याणाचे कार्य हाती घेतले आहे. ही आपल्या भक्तांच्या समस्या निवारते, त्यांना धैर्य देते, बळ देते आणि त्या योगे त्यांच्या मनात आपल्यासाठी बळ निर्माण करते. दैत्यगुरु, आपण हसता आहात. महिषासुरा, तिनं योग्य वेळी योग्य डाव खेळलेला आहे. देवाची शक्ती केवळ त्याच्या दैवी सामर्थ्यात नसते महिषासुरा, ती भक्तांच्या श्रद्धेतही असते. तुळजा आज हजारो लोकांचं कल्याण करतेय, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतीये. त्यामुळं तिच्यावरील विश्वास वाढतोय, प्रेम वाढतंय आणि हेच प्रेम तिच्या दैवी शक्तीला अनेक पटींनी वाढवणार आहे. आणि दैत्यगुरु, आम्हाला तेच होऊ द्यायचं नाही. त्यामुळे तुळजाला अंकित करण्याच्या माझ्या प्रयत्नामध्ये बाधा निर्माण होईल आणि यासाठीच आपल्याला पाचारण केलं आहे. मग काय विचार आहे तुझ्या मनात? तुम्हाला आठवतंय गुरुदेव, महिपती या माझ्या प्रतिरूपाची निर्मिती कशी झाली होती? मला यामध्ये एक विचित्र विधी सापडला आहे. त्याचं नाव आहे विराट विजय. आणि मला ही एक विशेष विद्या सापडली आहे, जिचं नाव आहे वयस्तंभिनी. मला या ग्रंथात सापडलेल्या विधीचं नाव आहे अक्कलसूत्र. दैत्यगुरु, आपण दिलेल्या प्राचीन ग्रंथातील मायावी विद्येमुळे आम्ही आमचं प्रभावी प्रतिशरीर निर्माण करू शकलो. आणि त्याच प्राचीन ग्रंथामध्ये मला एक अतिशय रहस्यमय असा विधी दिसला, ज्या विधीमध्ये कोणत्याही शक्तीचं सामर्थ्य क्षीण करण्याची क्षमता होती. दैत्यगुरु, मी विचार करतो आहे, आपण तुळजाची शक्ती पूर्णपणे हिरावून घेऊ शकलो नाही, तरी तिचं सामर्थ्य क्षीण करण्यात आपण यशस्वी झालो, तरी सध्या ते पुरेसं आहे. उत्तम महिषासुरा, उत्तम. म्हणजे त्या ग्रंथातील विद्या तू फक्त वाचलेली नाहीस, तर आत्मसात सुद्धा केलेली आहे. आणि जर तुला त्या विधीची माहिती आहे, तर मग समस्या काय आहे? समस्या ही आहे दैत्यगुरु, की तो विधी पूर्ण करण्यासाठी तुळजा आपल्या समीप असायला हवी. तिचा दैवी अंश आपल्या सानिध्यात असल्याशिवाय आपण हा विधी पूर्ण करू शकणार नाही. आणि तुळजा स्वतःहून इथे येणार नाही आणि आपणही तिच्या समीप पोहोचू शकत नाही. दैत्यगुरु, म्हणून मी दुविधेमध्ये आहे की आपण हा विधी पूर्ण कसा करायचा. बरोबर असुर नरेश, अगदी बरोबर. तुळजा इथे येऊच शकत नाही आणि आपण तिच्या महालात सहज पोहोचू शकत नाही. कोण म्हणतं ते शक्य नाही? दैत्यगुरु, म्हणजे यावर काही मार्ग आहे? होय, मार्ग आहे. कोणता मार्ग? वंचिका, तुम्ही
आता इथं आम्हाला कल्पना आहे की तू जे भासवतेस ते तू नाही आहेस, आणि तुला कल्पना आलीच असेल की आम्हीच महादेव आहोत म्हणून. त्यामुळे आम्ही जे काही विचारू त्याची खरी उत्तरं दे. होय महादेव, मी सत्य बोलेन. मग सांग, कोण आहेस तू आणि इथे का आलीस? तुमच्यासाठी, तुमच्या शोधात मी या वनात आले, आणि आता मला खात्री आहे आपणच महादेव आहात. म्हणजे तू सामान्य मनुष्य नाहीस तर कोण आहेस तू? मी असुर कुळातील स्त्री आहे. तुला महिषासुराने पाठवलंय का? नाही महादेव, मला शुंभाने पाठवले आहे, पण प्रश्न महिषासुराचा आहे आणि त्याचे उत्तर सत्यच असेल. नाही, मला महिषासुराने पाठवलेलं नाही. मग कोणी पाठवलंय? कोणीच नाही. मी इथे एका वेगळ्या कारणासाठी आले आहे. कोणतं कारण? मी इथे तुमची भक्ती करण्यासाठी आली आहे. तुम्ही शुक्राचार्यांच्या आश्रमात मला चरण दर्शन दिलं, त्याच दिवसापासून मी तुमच्या शोधात आहे. आणि त्याच वेळी आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये म्हणून. तो आदेश तुम्ही शुक्राचार्यांना दिला होता, मला नाही. मी तर तुमची भक्त आहे, आणि भक्ताने देवाची अभिलाषा धरणं चुकीचं आहे का? देवाला शोधणं भक्ताचा धर्म नाही का? देवापर्यंत पोचण्याची ओढ जर पाप आहे, तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? तुझं वाक्चातुर्य उत्तम आहे, परंतु म्हणून त्याने काही वास्तव बदलणार नाही. तू इथे जास्त काळ थांबू शकत नाहीस. तुझी प्रकृती बरी झाली की तू इथून निघून जा. ठीक आहे, पण तोवर मी तुम्हाला दाखवून देईन की माझी भक्ती किती निस्सीम आहे. आम्हाला कोणाच्याही भक्तीची परीक्षा घ्यायची नाहीये, अथवा कोणीही आम्हाला ते सिद्ध करून दाखवण्याची गरज नाहीये. विश्रांती घे आणि इथून जाण्याची तयारी ठेव. सत्य बोलूनही मी महादेवांच्या सानिध्यात राहिले. आता पुढची चाल, आणि मग महादेव स्वतः माझ्या योजनेत अडकतील. दैत्यगुरु, समस्या अशी आहे की हा विधी आपल्याला तुळजाच्या सानिध्यात करावा लागेल, आणि सध्या हे आपल्यासाठी अशक्य आहे. कोण म्हणता आपल्याला तुळजाची आवश्यकता आहे म्हणून? दैत्यगुरु, म्हणजे तुळजा जर का इथे नसेल तर मग हा विधी होणार कसा? कारण हा केवळ शक्तिक्षय विधी नाहीये, तर हा अंशबंधन विधी आहे. अंशबंधन विधी? होय. या विधीनुसार ज्या व्यक्तीवर आपल्याला प्रयोग करायचा आहे त्या व्यक्तीच्या शक्तीचा एक अंश घटामध्ये बंदिस्त करावा लागतो. त्यानंतर त्या अंशावर जे काही घडवलं जातं त्याचा परिणाम त्या मूळ व्यक्तीवरही होतो. म्हणजे त्या शक्ती अंशावर जे आपण विधी करू, ज्या क्रिया करू, त्याचे परिणाम थेट त्या व्यक्तीवर म्हणजे तुळजावर होतील. म्हणजे आपण तुळजाचा एखादा अंश प्राप्त केला आणि त्याच्यावर अंशबंधन विधी केला तर आपण तिची शक्ती क्षीण करू शकतो. अगदी बरोबर आहे महिषासुरा. पण दैत्यगुरु, हा अंश मिळवायचा कसा? तुळजा इतकी सामर्थ्यवान आहे की तिच्या सततच्या संपर्कामध्ये येणाऱ्या वस्तूंमध्येही तिच्या शक्तीचा अंश उतरतो. उदाहरणार्थ तिचे केस, तिच्या वस्त्राचा एखादा तुकडा किंवा तिच्या रोजच्या वापरातली कोणतीही वस्तू. दैत्यगुरु, परंतु त्यासाठी तुळजाच्या अगदी जवळ जावं लागेल, आणि ते कसं साध्य करायचं? महिषासुरा,
असुर नरेश होण्यापर्यंतचा काळ आठव, तुला उत्तर नक्की मिळेल. कोणीतरी आहे जे हे कार्य लीलया करू शकेल. आणि कोण आहे ती? देवी आहे, खरंच माझ्या बाळूच्या नशिबात हेच लिहिलं असेल का ग? सासूबाई, भुजंग बाबाची भविष्यवाणी आजवर खोटी ठरली नाही असं म्हणतात. पण तुम्ही काळजी नका करू, आमचे हे त्यांच्याकडे उपाय मागायला गेले आहेत, काहीतरी उपाय घेऊनच येतील. शकू, अगं इथं आमचा जीव कसा विसरायला लागलाय? आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला कशाची बी चिंता आहे? चिंता आहे सासूबाई, पर त्याच्यापेक्षा बी जास्त माझा तुळजाईवर विश्वास आहे. तुळजाई त्यांना मृत्यूचा स्पर्श भिवू देणार नाही. ओ जाऊबाई, ह्यो फाजली विश्वासच एक दिवस बुडवल तुम्हाला. ती तुळजापुरात बसली या, तिला काय कळतंय हिथं काय चाललंय? डोळे उघडा जरा, डोळे. माय माऊली तुळजा भवानी, माय माऊली तुळजा भवानी, कृपा करी तू जगत जननी, कृपा करी तू जगत जननी, करुणी निर्धालन असुरांचे, रक्षण करी तू भक्तांचे. तुळजाभवानीच्या नावानं काही जोगवा मिळेल का माय? आजी, घरात काहीच धान्य नाही. बरं आम्ही कुंकू बनवतो, तेवढंच आहे द्यायला. 1 मिनिट थांबा. कुंकू म्हणजे सौभाग्य. तुझं सौभाग्य अखंड राहो. काय ग बाय, काय झालं रडायला? हा आजी, आमच्या घरावर मोठं संकट आलंय हो. कोणतं संकट? अहो बाबा थांबा की जरा. बाबा, अहो बाबा थांबा की जरा. आता काय? अहो त्या बाळू जातच तेवढं बघा की. अहो ते असंच मारायला नको, लई साधा बोळा आहे होतो. का? तुला तर आनंद व्हायला पाहिजे. एकदा का तुझा भाऊ गेला की समदा धंदा तुझाच. अहो नाही हो बाबा, अहो जो बाळू करतोय ते आम्ही करू शकत नाही, कारण समजा घर त्याच्यावरच चालू आहे ना. म्हणजे कुकवाचा धंदा बाळू दादा करतो आणि शेती सदानंद दादा सांभाळतो. आता यांच्यामुळे तर घर चालू आहे ना. त्यात बाळू दादाला काय झालं तर आमचं कसं होणार? तुला अजून एक भाव आहे? 1 2 आहेत. आता तिघांची तर ओळख पटलीच आहे. 4था रायबा, तो गेला बाहेर गावी धान्य कायला. आणि तू काय बी करत नाहीस? मी हा काय करणार, आणि मला मजेतच राहायचं आहे. म्हणून तर म्हणतोय बाळू दादा तेवढं वाचवा. तो बाळू कुठं आहे? तो बाहेर गावी गेला कुक विकायला असं वाटत. बर, मग बघूया. म्हणजे त्याचं नशीब बदलता येतं का त्याला त्याच्या नशिबापासूनच सुटका मिळते? अहो बाबा, अहो बाळून तेवढं वाचवा. हो बाबा, कसं होणार काय पाहिजे? असं झालं वय, लई वाईट झालं ग पोरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रडून संकट टळत नाही. आणि आता तूच म्हणालीस ना की तुळजाई माझ्या नवऱ्याला अकाली मृत्यूचा स्पर्श बी होऊ देणार नाही, मग डळमळायचं कशाला? विश्वास आहे आजी, पर मन घाबरते. जय तुळजा भवानी माते नमः, संकट हरिणी माते नमः.
रक्षम देही बलम देही भक्तिम देही नमो नमः. हे घे तुळजाईची कवडेची माळ आणि ह्यो मंत्र. हे तुळजा भवानी माते, संकट दूर करणाऱ्या माते, मला तुझं संरक्षण दे. संकटांना सामोरं जाण्याचं बळ दे. तुझ्यावरली आढळ भक्ती दे. तुला माझा नमस्कार. रोज देई आईची पूजा करून ह्याचा जप कर. दिसभर उपास धर. रात्री एकदाच जेव. तुळजाईवरचा विश्वास ढळू देऊ नग. संकट आलंय पण तुळजाई बी तुझ्या संग हाय. होय आजी, मी शेवटच्या श्वासापर्यंत देवी आईवरचा विश्वास सोडणार नाही. होय, मी अभि तिच्या संग आहे. बस एवढाच विश्वास जपा. काळजी करू नका. येते म्या. माय माऊली तुळजा भवानी, 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 माय माऊली तुळजा भवानी. कृपा करी तू जगत जननी, कृपा करी तू जगत जननी. तुळजाई, तुम्ही सांगितलेली कामगिरी मी पूर्ण केली. तुमचा मंत्र आणि तुमची कवड्याची माळ त्या लेकी पावतर पोचवली. तुझे खूप आभार आजी. आता तिच्या हातात मंत्र आहे आणि तिची अढळ श्रद्धा. आणि जिथे श्रद्धा अढळ असते तिथे नियतीलाही थांबावं लागतं. मालक, पण आता तुम्ही काय करणार आहे? तुम्ही त्या बाळूचा जीव खरंच वाचवणार आहे का? अरे येणारच कर तू. म्या त्याला वाचवणार. अरे म्या तर त्याला अकाली मृत्यू यावा म्हणून प्रयत्न करतोय. अगो पण मालक, मग तुम्ही त्याच्या भावाला तसं का सांगितलं? कारण माणसाला आशा दाखवली का माणूस स्वतःहून जाळ्यात येतो. भिक्या बी त्यालाच बळी पडलाय. आता बाळू बी पडणार. आता तर तो घराबाहेर हाय एकटाच. शिदोरी घेऊन निघाला असेल. शेजारच्या गावात उकळी विकायला जात असेल. माणूस एकटा असला का त्याला संपवायचं काम लई सोपं होत. चालून चालून लय थकायला झाली. जरा विश्रांती घेतलेली बरी. आता सुरू होणार माझा खरा डाव. लई विश्रांती झाली बाळू. अजून भरपूर गावं फिरायची तुला. चला बिगी बिगी जाऊ पुढच्या गावाला.
भुजंग आहे म्या भुजंग. एकदा का हा भुजंग डसला त्या समोरचा तिथंच खपला. तुळजा आणि महादेवांच्या मनातलं प्रेम काळानं कधीच कमी झालेलं नाही. फक्त त्या प्रेमाला पुन्हा उमलण्यासाठी एक नवी संधी हवी आहे. पण ती संधी निर्माण कशी करायची? मंगलाबाई, अहो किती वेळ झालं शोधतीये मी तुम्हाला. बरं मला सांगा, आज भोजनाचं काय करायचं? मी सांगते. आज माझ्या जगदंबेच्या आवडीचं बनवूयात. पिठलं, भाकरी आणि तिखट ठेचा तर तिला लई आवडतो. आणि गुळाचं बी बनवूयात काहीतरी. चालेल, तर आज सगळा बेत देवींच्या आवडीचा ठरलं. वय किती दिस झाले माझी जगदंबा नुसती कामात आहे. जनकल्याण, भक्त, संकट. थोडं चांगलं खाऊ घातलं की शक्ती बी येते आणि मन बी सुखावतं बघ. आणि कसं आहे, माणसाच्या मनात जायची वाट पोटातूनच जाते. हेच मनापर्यंत पोहोचायचं असेल तर आठवणी जाग्या कराव्या लागतील. चला तयारी करा, म्या येतेच. हो. पद्मा, अगं महादेवांचा आवडता पदार्थ कोणता? महादेवांना दूध भात सगळ्यात जास्त आवडतो. पण हो, एकदा भूलोकावर आलेल्या असताना देवींनी त्यांना लाडू करून खायला घातले होते. तेही त्यांना विशेष आवडले होते बरं. पण आत्ता का विचारताय हे? काय चर्चा चालली आहे? तुळजाई, हे तुझाच संकेत आहे. आता मी एकटी नाही, माझ्यासोबत तू उभी आहेस. आता मला कसलीच भीती नाही. हे वसा, हे उपास, हे जप काय बी होऊ दे, मी पूर्ण करणारच.